काय चाललंय? बायकोच्या वर तू तारा झाली. ती बायको माया तशी आणि तू अशी. बघ बायको ग मारक्या म्हशीची. बघ बुचकी तुझी मालकीन आणली नाही वाटते. आली का? तेवढं बरं मुंडका आलोय ते मालकीनी ग. हा आईला तुमच्या मी खायला घालतोय, मी सगळं करतोय. तिचं बघ ती काय बघ तुझी बहीण बघ ती वारडायला लागली मागून. बहीण आहे का कोण आहे? हा बहीणच आहे. चुकायचं नाही का काहीतरी? तिकडं आणि तिच्या संग बोलत बसलाय. अहो वहिनी, तुम्हाला माहितीये का बायकोला बोलता येत नाही म्हणून हिला बोलतोय. तिच्या समोर बोलावं तर ती डायरेक्ट 2 टाइम भांडी घासायला लावते आणि 3 टाइम स्वयंपाक करायला लावते. बायको कुठे दिसत नाही. तर तुमचीच बघा जवळची नातेवाईक आहेत. इकडं कुठं आमच्या रानात काय तुमचं काय आज इकडं कशा काय उगावले? आलो म्हणलं बघावं तुम्ही कुठे नेताय का फिरायला. पाय बी खराब नाही ना झाले वहिनी येता येता? नाही तुम्ही कसं आहे, तुम्ही घराच्या बाहेर नसता ना त्याच्यामुळे म्हणलं ते काय शेतात तुमचं काय काय आहे. आमचं वय पिकलंय. आमचं लय पिकलंय. काय करताय तुम्हाला? तुम्ही काय दाखवत नाही, कुठं नेत नाही. कुठं नेत पण नाही. ती मारल की आता काही नेता ना फिरायला. तुझ्या काही शिंगांवर बसवता का? शिंगांवर मग काय इथं काय फिरायची जागा आहे का? गार्डन आहे. आता एवढं गार्डन छान वाटतंय, लोकेशन म्हणून आलं. हो लोकेशन वाटतंय माझं वावर तुम्हाला. कधी आणलंच नाही ना. येतो की त्या बायकोच्या वर काय तुझं जीव चाललाय का तुला? पाणी तिला एक तर स्वयंपाक करून दिलाय, आता तुला देऊ का? त्या हाडळीला लागतात पोहे. बायको असल्यावर का तिच्या अंगावर तिला बोलता येत नाही ना वहिनी म्हणून हिला बोलतो. जाऊ दे तुमचं काय चाललंय बघ. काय चाललंय वहिनी? माझं बघा बेस्ट चाललंय. काय खातोय का काय? तुम्हाला काय धरतोय असं? धरा की तुम्हाला कोणी सांगितलं? एवढं नको मग तुम्ही धरा म्हणले ना. एवढं तुमचं बायको मला येऊन हाणल. तुम्ही फक्त एखादा काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये कॉम्प्रोमाइज काय म्हणतात त्याला? एवढं इंग्लिश येत नाही आम्हाला. काय तर म्हणते झाले 5वी पहिल्यातली का? माझी दुसऱ्यातली झाली. आपण सेम वर्गातली. काय म्हणतात त्याला? कॉम्प्रोमाइज करा फक्त तुम्ही. चालतंय ना? पटतंय की आपलं. मर तिकडं तुम्ही या वहिनी. काय काय रे खायचं का? आता तुम्ही काय करताल ते खायला तयार आहे. आईला तुमचंच आहे वहिनी सगळं. हे आमचं कुठे गेलंय काय माहित का? काय काम डोंगलाचं करत नाही. माझ्या चक्कीला सगळं बघावं लागते. चला बाई. भाऊजी तुमची काय बायको बिको इकडे यायची नाही ना? आली तर सांगताय ना वहिनी. आली तर काय रे बघायला ते लोणच्याला लागतात म्हणायचं, नाही तर दुसरंच सांगतान काहीतरी. पण काय रे तर मला कुठं दिसेनाच झाले म्हणायचे बघाय आलते. तिला काय कळतंय? ते नुसतं येते बघून हिंडून जाते. ते फक्त लक्ष ठेवायचे काम झाले का तिच्या गाया बघा येते. 2 टाइम जेवायला भेटते ते पण भेटायचं नाही तुम्हाला. मला अहो मीच तिला बनवून घालतोय तुम्ही म्हणा. मग कशाला ठेवले बायको घरात? काय करणार? सगळं करताय तुम्ही, गुरांचं करताय तुम्ही. सगळं आमच्यात नशिबी. काय अवघड झालं. अवघड झालं. कोणत्या गावची आणली? सातारा. सातारवरचे. काय सांगायचं, डुप्लिकेट माल लागला. नो गॅरंटी. बघायच्या अगोदरच. काय करणार? बापाने गडबड केली, आईने गाड्यात बांधली आणि सासूने 3 गाया हुंड्यात दिल्या. कसा मेळ आहे? बरोबर आहे का? तुमचं बरं आहे. तुमचा नवरा कामाला. आमचा नवरा आहे घरातनं बाहेर काढत नाही, पण घरातले किरकिर असते. तेच मगाशी म्हणून तर विचारलं आल्या म्हणलं ते चिक्कल बिक्कल लागलाय का काय? म्हणलं पाय बी धुवून द्यायला. नाही एवढं नाही ना. हा नाही तर बघा, नाही तर लगी वाळागते रानात गेलती म्हणून. आता शाळा झाली बाहेर घराच्या. येत जावा, आम्ही एकटाच बाहेर पाठवत नाही. एकटाच असतोय मी. येत जावा कधी आता पण. हुडकत बसला असेल कोण कुठे गेली. त्याच्या भावाला सांगतो तुम्ही बिंदास येत जावायचं. काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. कळलं का? एक ते ना
गडबड केली मला पण द्यायची आपलं चांगलं कॉलेज कसं असतं माहितीये का काय आता सांगायचं. कुणाला बायको चांगली भेटली तर नवरा चांगला भेटत तुमचं नाही ते आहे ना कुणाला तसलं. नवरा चांगला भेटला तर बायको चांगली भेटत नाही. मी माझ्या बायकोला असं थोडं पण शक घेत नाही. म्हणजे असं तिचं कितीतरी कुणा संग बोलत असते माझ्या तुम्ही. नवऱ्याला बायको चांगली भेटले पण नवराच चांगला भेटला नाही. बघा असं झाले तुमचं आणि माझं झालं असं. माझी बायको चांगली आहे हो, हम्म. तशी लय भारी आहे, पण तिची 2 शिंग बाहेर आली की ती मारक्या म्हशीवतच करते. तिला असं वाटत नाही आपण गाई आहे, ती म्हैसच म्हशीगतच वाग. काय सांगायचं. मग जाऊ दे आता आता, तुम्ही दररोज येत जाऊ वहिनी. लय भारी वाटते तुम्ही आज आल्यामुळे. असं वाटतंय सर्गात आलोय मी. हो ना लयच भारी. कुणाच्या स्वर्गात आलाय हा इकडे जरा हा? सर सर कुणाच्या सुर आणि तू ग इथे काय करते नाही मी ती कैऱ्या बघायला आली होती, लोणचं करायचं होतं ना. कुठलीत का ग कुठे इथं काय राहत तर दिसतंय का नाही, मी तुला आले नव्हते बरेच दिवस म्हणून मी आले बघायला. तुम्ही तुम्ही कुठे इथं चाललाय तुम्ही इथे बसा ए खाली बस बस खाली सर खाली बस कैऱ्या बघायला काय आले. सुस 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 लावले हा भोपळ्याच्या रानात भोपाळचं राणे हे मक्याच्या रानात मक्याचं राणे इथं जाऊ दे, त्याच्यात जायचं म्हणत होतं. हा सुरशी काय ते सुरशी लावलं ना. उत्त्या निघतात का बाहेर निघतात सुर सु इथं ये धंदे करत बसतोस रे हा अजिबात मी धंदे नाही. गायच्या दारा गोटा साफ करत होते माग. हो दिसले की इकडे पाला पडलाय तिकडे तो पाला पडलाय बघा धरणं तेच म्हटली मी अजून की माझ्या म्हशीला अजून कसं काय पाणी नाही हे हे करत असतो तू हा हा? ते तू खरं डोक्यावर पडलेली आहे का ग. काय डोक्यावर पडली का इथं मी मर मरतीये तिथं जाऊन ते गवत काढत बसली तुम्ही आणि तुमच्या इथे चाललंय वे हा तुझ्या आईने म्हशी केलत्या का गायला. ते माझं मी विचारतोय बघून मी. घेईन. ते माझे आहेत का आलं का? हागायचं दुसरी काय काम आहे त्यांना. सारखं साफ केलं तरी हागत येतच. हा? तुम्ही जाता ना तसं त्यांचं असतं खाल्लंय की जातात मी नाही त्यांच्या घरी 3 4 वेळा हागत. मी एकदाच जातो सकाळचं आणि तासभर बसतो खो खो खेळाय कुणावर बाथरूम मध्ये डाबड्या संग. तू नाही जात का. काय पांचा काटा बोलला गवळ फक्त सांगा ही इथं काय करतीये ते सांगितलं ना लोणचं घालायला त्या काय रे झाडाला झाडाचं लोणचं ते मरू द्या तिकडे कसलं लोणचं घालायचं होतं. मी आले होते ते कैऱ्या बघायला आहेत का बघायला. हा आहेत का नाही काय रे आहेत दिसतीस ना. का? काय नाही आलेत त्यांना काय रे दे. दिसते का झाडा एक तरी देऊ का तुला काय रे हा बोलताय वर काय रे त्यात खाली काय बटाट्याचं झाड आहे वय खाली बटाटा उगवायला तसं आंब खाली उगवतील काय रे. मला मी नंतर बघते आणि तू काय करतेस रे इथं हा भाऊजी सांगा की तिला जरा. काय काय घरी तू आहे ना हा? आजी पाच वहिनीला टच करायचं नाही कळलं का. काय कळलं काय खाली बसा नाही मला मूळव्यात कमरचा त्रास आहे. ते भांडी घासून ते जरूर बसायला लागते आणि ना. तुला घरात काम नाहीत का ग इथं आली माझी कामं मी करून आली. काय केलं ग मला काम बाहेरचे कामं नसतात. किती काय? वेळ लागतोय. काय नाही तो मी काय म्हणलं. ए त्यांना काय भास बीस व्हायला लागल्यात का काय. बरं मी जाऊ का? बाई हा नवऱ्याने त्याला निघितलं नीट काय इकडे पुढे ते बघ ते बैल सुटला कोणाचा तरी. तुमचाच बैल आहे तो जुळा भाव तो बैल सुट ते बघ. या माणसाने पण माझं वाटलं केलं मी आहे ना आता जीवच घेते जाऊ मी तर आता आहे ना फाशीत घेते जाऊ नाही झाले तुमचं आता मला नाही राहायचं तुमच्या बरोबर नृत्य थांब नाही मी थांबून भाजी नको घेणार नको आहे. फाशी घेऊ नृत्य थांब. अगं हित बांध तिथून घ्या त्याला त्याला बारीक होईल. मुर्दा बसवला मी मला मरते मी इथं आणि तुम्ही काय म्हणताय अगं वर घे की मग हितूशी एवढूशाला काय व्हायचंय. नाही मी तर घेते. थांब सोड चिठ्ठी कागद त्याच्यावर लिहून दे ना. सोडा मी देतो की थांब मी जातो तिकडं मग फाशी घे तुला बांधून पण देतो व्यवस्थित. ऐक ना ते तुम्हाला तर मी आहे ना मला सोड तुमचा चिठ्ठी मी जीव घेईन
सोड चिठ्ठी कशी देणार ते कागद बिगत काय ते कसं काय ते तू गेल्यावर अंगठा घेऊ का त्या ह्याच्यावर काळी मोडच्या कागदाव हे बघ ही दुरी खादीला कोण घालणार तुम्हाला हा खादीला मीच कोण करून घालणार? खातोय नाही तर मी दुसरी बायको कधी कधी वहिनी सोडा तर- ते माझं आहे मी जीव देणार आहे जाऊन तुमची नाटकी झाली मी बांधून देतोय ना नको मानते मी तेव्हा तशी मी चढत झाली ना ती आली ती सटवी इथे येऊन बसली तिला पण बसला गुलू 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 अजिबात करत. त्यांना- अरे माझ्या बरोबर असं करता तुम्ही जाऊ दे मी नाही बसत त्यांच्या संग एक काम कर मी घेऊ का हा घ्या थांबा, थांबा. लगे घ्या तू नाही, मरकी तू इकडे तू इकडे या. तू आली मारायला माझ्यावर ढकलती का आला एक माणूस सुस्ताय. एक काम- घरातलं एक काम करायला नको हे गढण करायला नको माझ्या सोन्यासारख्या गाईला काय अवस्था करून ठेवली त्याची नुसती तुम्ही तुझ्या सोन्यासारखी गाय लागली बघ इकडे या, जुलाब 2 दिवसानं झालंय तुमचं मला तुझी सोन्यासारखी गाय लागली बघ नुसती इथं डाळायला तिला बघ जुलाब लागलेत सारखी हागत या पाताळ पाताळ सगळं बेसनागत देऊ का आणून तुला खायला तुझं तुम्ही करायचं खावा की तुम्ही हा? खावा तुम्हाला चपात्या करून देते मी त्याच्यावर बसा खात मस्त पैकी टेस्टी खा लागत की तू तूप म्हणून तुलाच लय चपाती लागत असते सकाळचं उठलं की चपाती द्या करून ते जाऊ दे ते खुरप घ्या आणि तिकडे जाऊ दे ते गवत बिवत काढा उद्यापासून काय करतो त्याचं दूध काढलं ना त्याच्यात तुला ती मलाई म्हणून टाकून आणतो शेण पातळ तिचं खा तुम्ही खावा ते का यातलं पंचर काही खात नाही चांगलं देतो ना फ्रेश फ्रेश तिला म्हणतो हाक बाई तुम्ही त्या पटकन त्याला पाणी सुकले बघा किती माझं बाळ बघ किती सुकलंय बघा ते पाणी पाजा त्याला का लागा या बाळाला आणि तुला एका दिवशी औषधच घालतो काय काय बोलला तू मात्र ना तुम्ही मरत तिकडे ह्यांच्याशी बोलणं चुकीचं आहे आईला एकापेक्षा एक नग भेटले त्यांना खायला चारा या इथंच टाकून गेली तुरी इथंच बांधून गेली ही जी आई येणार आहे जसं काय गवत न्यायला ते तुमच्या आईला हा तिकडं एक ती डोकं खाऊन गेली आणि जाता आता हागली तुझ्या मालकीनीलाच भरायला होतं रोगला तिकडं तुमच्या आईला तुमची कामं तुम्हीच करा